हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण सकाळी ब्लॉग चालू केलाय। मी नाही सकाळी ब्लॉग याच्यासाठी चालू केलाय की इकडे बघू शकता आपल्या पावसाने काय धिंगाणा घातलाय। तो धिंगाणा तांडव मचाया बारिशने। पाऊस सकाळी मोस्टली 4 वाजल्यापासून लागतोय। पूर्ण इकडे बघा सुरू ओलं ओलं करून टाकलंय। वातावरण पण तसंच केलं नाही आणि आता देखील बारीक बारीक लागतोय, दिसत असेल आता देखील बारीक बारीक पाऊस लागतोय। आमचं शिरी बाबा लवकर उठलेलो, केवढ्या मोठं गडगडत होतो काय। मी मोबाईल बंद करून ठेवला होता, पावणे अलाराम वाजला होता आपल्या 4:45चा, तर मोबाईल बंद करून ठेवला होता। तर इकडे बघा पूर्ण हे बघा किती पातळी जमले बघा। इकडे खाली पूर्ण उकळून टाकलं खळ हे बघा। आता पण वातावरण तसंच केलं नाही, मळब भरून नाही। असंच जर राहिला ना तर आंब्यावाल्यांची लागली चांगली वाट, कारण त्याने आंब्याला कीड लागू शकते। जॉईंट आंबा असतो तिथे काय एवढला पावसानं काय रे। पाऊस किती वाजता लागू लागलो तुला माहित आहे? तू जागो होता आधी मग कुर्ले उगावले, चल हरलो गेलं हवूर गेलो व्हाळा का कुर्ले पकडून जायचं। चल मग काय वा काय धोगो धोगो कसलो काय मग चल घे काय तो धोगो कशा चल असेच घेऊया। मग चल तू पिशवी आहे सांगू एक तुमच्या सोनू चावत तेव्हा समजा चड्डी हो माका म्हणता कुर्लेक जावायचं, कुर्ले कुठलो तेव्हा बघू शकतो वातावरण काय केलं पावसानं। यंदा ह्यो आंबो कमी धरलो आमचो, हे चलो ह्यो भारी लागता आंबो। पाऊस गेला तशी लाईट पण येत जात होती, लाईट पण गेल्या। आता आली होती 2 मिनिटांसाठी परत गेली। हे लगेच घालून टाकत लाईट। मोबाईलमध्ये चार्जिंग पण आहे, चार्ज लावायचा होता। तर आपण छोटासा काय ना ब्लॉग बनवूया सकाळीच। तर अजून देखील पाऊस लागतोय बघा इकडे, बारीक बारीक करतोय। सकाळी मजबूत लागत होता चाबूकमध्ये। झाडा बघा काय केलं ते आमचे, कढीपत्तो बघा किती वाकलं होतं आमचं, पूर्ण वाकून टाकला। इकडे झाडांची वाट लावला। अबोली बघा कशी झाली आमची, त्यांची लाकडा भिजली फोडलेली। हे बघा एवढं सारं नुकसान केलं। आता ते का जर हिंबार पडला तर सुट्टी चांगली खळखळे, नाही तर मग ते असे आता वाटतं बहुतेक मिरग चालू झालं पाऊस। मग पावसाळा चालूच झालो हे काय आबोली किती वाकवला ना बघ। मग पावसाळा चालूच झालो तो, मग पावसाळा चालू झालो तुका माहित नाही। इकडे जांभी टाकले सुकट ते भिजले, ते का बघ चारणं टाकलेले इकडे। हे बघा हे जांभी सुकले बोलतोय भिजले, गलती से मिस्टेक। हे जांभी भिजले सकाळ म्हणजे अचानक भयानक गेलो पाऊस नसेल बाबा। अचानक भयानक पाऊस येलो आणि पावसाने टाकला सगळा ओला ओला करून पूर्ण गार गार वातावरण केलं। पण एक लागला त्याच्यामुळे एवढं काय सकाळी गरम होत नव्हतं, नाही तर जर लाईट पण नव्हती ना एवढं गरम होते ना। लाईट गेल्यावरती मच्छर खूप गरम होते। आमचा खळायची वाट बघा कशी लागलं उकळून।
पूर्ण उकळलं. ग्रीन नेट पाणी ना तो पातेरो सगळं वरती पत्र्याची घाण येली ती पत्र्याची घाण ती ग्रीन नेटवर. आमची लैला मजनू थंडेले पडलो तो पाहुणी आण. कसो काय म्हणजे काय कसो खोळ्यागत कसो विचारतं हा. जरा तो दिवसांदिवस ना खोळवत चालू आहे. राणी जर ब्लॉग बघित असेल ना तर आमच्या श्रीबाबा यांनी घेऊन जा. पहिले दादागिरी करता तो होय ना रे. मांजूर याक मांजूर काय रे का बाहेर काय करता तुका समजत नाही आतमध्ये हानू काय गडगडत होता म्हणून आहे बघा लगेच टीव्हीची पिण्या विना काढून टाकला. आपले फ्रीज पण तिकडे बघा बंद केला. गडगडक लागला पास की लगेच बंद. इकडे श्रीबाबा बघा भाकरे होता तर आईने टीव्ही गेली माहिती आहे ना. हा आप्पांची टीव्ही उडाली होती त्याची ते अजून काय आलीच नाही. तर श्रीबाबा इकडे भाकरी घालतात. इकडे आई होता भाकरी नेहरी एक. तर आईने जाणार होते कालवाक तर पाऊस एवढं लागत होतो ना जबरदस्त पाऊस लागत होतो त्याच्यामुळे जाणं त्यांचं कॅन्सल झालं. पावसानं जाणार कशी आता अचानक भयानक जर पाऊस लागलो त्याच्यामुळे त्यांचं जाणं कॅन्सल झालं. नाही तर जाणं होतं ती आई कालवाक माका सांगल्यानंतर सकाळी 5 वाजता सोड म्हणून मी उठलो होते कारण आपलं 4:45चा अलार्म आहे लावलेला तो की आपण जातो तिकडे वर्कआउटला त्याचं पावसामुळे कॅन्सल. खय जातं मजा चला. तर आता नाश्ता करूया आणि कल्टी मारूया. तर असेच आपल्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. जो आजचा दिवसभर काय असेल माहोल पावसाचा तो तुमच्यापर्यंत शेअर करेन. ओके हे बघा अजून पण लागतोय त्या बारीक बारीक पाऊस बघू शकता. पाऊस इकडे दिसत असेल बारीक बारीक लागतोय ते. अरे गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. तर पण आलोय घरी फ्रेश वगैरे झालोय तर इकडे बनवतोय आपण आता मॅगी जी की नादखुळा बनवलेली आहे आपण मॅगी. इकडे आता श्रीबाबाने मी मॅगी दबवणार आहोत ना. यम्मी. जरा अजून मस्तपैकी पाणी आटू दे. हो हो काय खमंग सुटलाय त्याने आता आंबडं कुठून सुरुवात केलाय. कारण आता पण वातावरण बघू शकता पावसाने काय केलं आहे ते. मगापर्यंत चांगला गडगडत होता पाऊस पण 100% पाऊस नाही 101% वातावरण बघू शकता. मळबीचंच केलं नाही. आज पण पाऊस ना चाबूकमध्ये 2 दिवस पाऊस आहे दिलेला. लागला तर काय मग वाट लावणार. तर आपण जातोय अचानक भयानक मुंबईला. अचानक ठरले आता ट्रेनने जाणार आपण कोकण कन्याने जाणार. थोडं काम पण आहे आणि आपलं ट्रेन गाडी कोकण कन्या. तर आपल्या बबड्या पण येणार आहे तर तिला पण आणायचं आहे आणि आपलं पण थोडं काम आहे त्याच्यामुळे आपण जाणार आहोत. आता वाजले आता 7 8 8:30 पर्यंत निघेन मी. मस्तपैकी जेवण खाऊन पोटपूजा वगैरे करेन. आता तर मॅगी खातोय. मॅगी खाल्ल्यानंतर बघू काय असेल तर पोटपूजा वगैरे करू ना. आमच्या श्रीबाबा बरोबर आमचं बबड्या येणार आहे खेळोक ना रे. केस बघा आमचे श्रीबाबाचे कापलेले मी कसे भारी आहेत रे. कुणी कापला दाखव कट दाखव तुझी कशी आधी भारी अरे कट. कुणी कापला ते मी कापलं गरम बघा काय होते ते. आंघोळ वगैरे केली मग का त्याला
तरी पण गरम बघा काय होतं ते, कारण गॅस जवळ होतो ना त्याच्यामुळे. नाही अजून नाही, कमी होते पाणी जरा. ते शिजत ठेवा ना कमी होत. लो गॅसमध्ये ठेवलाय, कारण फुल गॅसमध्ये ठेवलं तर आपण कसं ब्लॉग बनतो इकडे तिकडे फेरी मारून ना, तर तिकडं त्या भांड्यात बसायचं आहे. तर बंड्या बोलत होता की आपलं सॅटर्डेला बस, कारण सॅटर्डेला कसं सॅटर्डे संडे आंबे असतील थोडेसे, त्याच्यामुळे बघूया आंबीचं घर. बाबा 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 किती आहेत बघ. थांब तू खाशी बिशी तू. हा एक घे धर जास्त, मी पण एक घेतलं तू पण एक. तेरा चूक मेरा चूक, एकदम चूक. तर त्याच्यामुळे आज जातोय. आज तुझा कडा लागला. कोकण कन्याने बसेल, उतरेल उद्याला तिला घेईन, परत संध्याकाळी रिटर्न वापसी. असा आपला एका दिवसाची मुंबई आहे, एका दिवसाची जर्नी आहे आपली मुंबईची. आपल्याला मुंबईला सुद्धा मध्ये तो पडलेलो का बाईक, त्याच्यामुळे बघू कसं काय ते. कारण तिला ठेवण्याचं काय सीझन पण असल्यामुळे ना, कारण तिला सुट्टी पडली आजपासून, त्याच्यामुळे आपण तिला आणायला जाते आणि आपलं थोडं मोबाईलचं पण काम आहे त्याच्यामुळे. दो मिनिट में आपली मॅगी तर तयार झाली. 2 मिनिट में आयन लावला आणि सुने फोन सुने गप्पा मारता, काहीतरी सध्या सांगता. हां, जर माईचा ब्लॉग आपला बघत असेल तर काय होत आहे, कालवा मागितला होती माई, तर कालवा जमला नाही जाऊ, कारण सकाळी पाऊस लागत होता. 4-4:30 वाजल्यापासून समथिंग, हो 4-4:30 वाजल्यापासून पाऊस लागत होता, त्याच्यामुळे ती गेली नाही. त्यामुळे ती राहिली कालवा. काय होता उद्याला, तर उद्याला जर आपण बसलो असतो तर उद्याला बसून आपण परवाला जा सॅटर्डेला. मग सॅटर्डेला परत रिटर्न जमणार नाही, त्याच्यामुळे मग आपण आजच जातो. सॅटर्डे संडे आपल्याला टाईम नाही, येऊन तसंच आपल्याला कामाला जायचं आहे सॅटर्डेला, त्याच्यामुळे. वाव, लुक ॲट डिश. वाव, जरा आपण टेस्ट करून बघूया कशी झाली ती. बघ कशी झाली खाऊन. नात खुळा खाऊन बघ, नात खुळा झाली या. खा हा, जरा पंखो लाव. चला आपण आता एवढी मॅगी संपूया आणि आपली बॅग भरायला घेऊया. ते इकडं सगळं सामान आहे आणि जाऊयात. तू का कोण नेता, तू येतो तू का पप्पाकडे सोडतोय. तर आपण आता आलोय राजापूर रेल्वे स्टेशनला. आहे पब्लिक कोकण कन्या, अजून यायला वेळ आहे. इकडं आहे पब्लिक थोडी आणि आपण बसतो इथं. तर आता सावंतवाडी गेली, सावंतवाडी गाडी लेट होती. तर कोकण कन्या मोठी मगाशी आपले कणकवलीला. किती वाजेपर्यंत ते काय माहीत नाही, 10:30 टायमिंग आहे. तर आता वाजले 10. तर आपल्याकडे बघा हे एक सामान, ही एक बॅग आणि पाठीला लावलेली बॅग, अशी आहे बॅग. तर अचानक भयानक आपल्याला जावं लागलं मुंबईला. तर आपला ब्लॉग देखील इथे सेंड करूया, खूप मोठा तर असेल. तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करायला विसरू नको. तर अशाच पुन्हा भेटून तोपर्यंत बाय 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 बाय. वाजले 10. बघू शकता आपल्या नोटिफिकेशन सारखं घड्याळत येते बघा.